तर लातूर आणि सोलापूर पाठोपाठ आता धाराशिव जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, नळदुर्ग याशिवाय तुळजापूर, धाराशिव आणि कळंब परंडा परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका बसलाय। तर साम टीव्हीच्या आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। उमरगा, लोहारा, नळदुर्ग या परिसरामध्ये तुफान वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। पावसाची आपण ही दृश्य देखील बघू शकतो। तर सर्वत्र जोरदार वारा वाहत असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। संपूर्ण परिसरात धुकं देखील पसरलेला आहे आणि हा पाऊस अतिशय तुफान आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे, कारण अगदी काढणीला आलेल्या पिकाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तर आपण पावसाची दृश्य बघतोय। धाराशिवमधली पावसाची दृश्य आहे। संपूर्ण राज्यात आपण बघतोय अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। तर धाराशिवमध्ये तशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर अवकाळी पावसानं थैमान धाराशिवमध्ये घातलेलं आहे। धाराशिवमधल्या पावसाची ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। मात्र सतत सुरू असलेल्या या पावसामुळे आता शेतकरी चिंतेत सापडलेला आहे।